लातूर जिल्ह्यामधल्या काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली। निलंगा अहमदपूरमधल्या काही भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। अर्धा ते पाऊण तास हा अवकाळी पाऊस बरसलेला बघायला मिळाला। तर लातूरमधली ही दृश्य आपण बघतोय। संपूर्ण राज्यभरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बघायला मिळतोय। त्यापैकीच लातूरमधल्या सुद्धा काही भागामध्ये अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली आहे। श्रीराम जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। काय अधिकची माहिती आहे? सध्या लातूरमध्ये काय परिस्थिती आहे अवकाळी पावसाची? आज दुपारी साधारणतः 2च्या सुमारास लातूर जिल्ह्यातल्या टाकूर शहर आणि परिसरात जोरदार वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसाने हजेरी लावली होती। त्याच वेळी जिल्ह्यातल्या निलंगा आणि अहमदपूर तालुक्यातील काही भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। वारे इतकं जोरदार होतं की त्यामुळे जनजीवन जे आहे सामान्यपणे विस्कळीत झालं होतं आणि अचानकपणे अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडाली होती। अगदी धन्यवाद श्रीराम या सगळ्या माहितीसाठी। तर तिकडे नागपूरच्या नरखेड तालुक्यामधल्या मोवाड इथे सुद्धा गारपीट झाली आहे आणि पाऊस कोसळलेला आहे। गारपिटीचा फटका फळबागांना बसण्याची सुद्धा शक्यता आहे। तर नागपूर शहरासह इतर अनेक भागामध्ये हा पाऊस कोसळताना बघायला मिळतोय। नरखेड तालुक्यामधले बहुतांश मोवाड या परिसरामध्ये गारपिटीसारखा पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे इथल्या फळबागांना, संत्र्याच्या बागांना मोठा फटका बसू शकतो। शेतकऱ्यांचं काहीसं नुकसान होऊ शकतं। तर आणखी पुढे काही दिवस या अवकाळी पावसाचा एकूणच इशारा देण्यात आलेला आहे। मंगेश मोहिते आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। मंगेश, काय माहिती आहे? नरखेड भागामध्ये मोठं नुकसान झाल्याचं कळतंय। नक्कीच नागपूरच्या नरखेड तालुक्यातील मोहोळ येथे पॉझिटिव्ह पावसासह जोरदार पाऊस सुरू झाला आहे। ढगाळ वातावरण वाढल्यानंतर पावसाला सुरुवात झाली असून लहान आकाराच्या गाराही पडल्या आहेत। हवामान विभागाकडून मध्य स्वरूपाचा पावसाचा इशारा दिला असताना दुपारच्या सुमारास काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। जोरदार हवामान सुरू असून काही भागात गारपीट झाली असून याचा फटका फळबागांना, शेतकऱ्यांना बसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला। ठीक आहे, धन्यवाद मंगेश या सगळ्या अपडेटसाठी।